नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। तब्बल 6व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील पेट्रोल पंप हटवा या मागणीचे आमरण उपोषण जिल्हा अध्यक्षा डॉक्टर आरतीताई फुफाटे व माजी आमदार उत्तमरावजी इंगळे यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता। उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीच्या वतीने गोपाळ झाडे, प्रवीण देशपांडे व इतर सदस्य दिनांक 12 ऑगस्ट पासून विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले होते। सन 2020 मध्ये भारत पेट्रोलियमने पेट्रोल व डिझेल टाक्या टाकताना सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड यांची परवानगी घेतल्याची सत्यप्रत तसेच नगर रचना विभागाची ना हरकत प्रमाणपत्राची सत्यप्रत देण्यात यावी। जिल्हाधिकारी यांचे लीज वाढी संदर्भात दिलेल्या आदेशानुसार मूलभूत सुविधा न पुरविण्याबाबत त्यांच्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्यात यावा। उमरखेड नगर परिषदेने 2019-20 मध्ये भारत पेट्रोलियमला नियमबाह्य दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी। सदर पेट्रोल पंपाचे अनधिकृत बांधकाम तात्काळ काढून टाकावे व अनधिकृत बांधकाम परवानगी देणाऱ्या तत्कालीन मुख्य अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि पूर्ण कार्यवाही होईपर्यंत सदर पंपाचा डिझेल पेट्रोल पुरवठा तत्काळ बंद करावा अशा विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसले होते। जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पारित केलेल्या आदेशामधील मुद्दा क्रमांक 6 बाबत उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना 1 आठवड्यात कार्यवाही पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात येऊन माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे साहेब यांनी आज 17 ऑगस्ट रोजी दिले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्षा डॉक्टर आरतीताई फुफाटे व लोकनेते माजी आमदार उत्तमरावजी इंगळे यांच्या उपस्थितीत या उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस महेशभाऊ काळेश्वरकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहितभाऊ वर्मा, ॲडव्होकेट संजय जाधव, शहर अध्यक्ष अतुल खंदारे, बापूराव चिरंगे, प्रवीण पाटील मिरासे, गोपालभाऊ राठोड, परमानंद पाटील कदम, डॉक्टर प्रतीक रुडे, पवन मेंढे, सरपंच धनंजय माने, गजानन देशमुख, अभय पवार व सर्व शिवप्रेमी उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड।